नमस्कार मित्रांनो, जुनी पेन्शन महामोर्चासाठी निघालो आहेत आणि आत्ता शेगावला पोहोचलो आहेत। शेगावहून आत्ता जस्ट दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो आहेत नागपूरकडे आणि जस्ट आता निघूयात, पुढे जाऊयात। सुवर्णा, कुणाल पवार सर आणि त्यांची फॅमिली जस्ट आता नागपूरकडे रवाना होतोय, आम्ही निघतोय। नमस्कार, आज नागपूरला या ठिकाणी आलो आहे। जुने पेन्शन संदर्भात मी या नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर आलो आहे आणि इथला जनसमुदाय आहे, तुम्ही पाहू शकता। जनसागर या ठिकाणी लोटला आहे आणि आपली हक्काची जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्व कर्मचारी एकवटलेले आहेत आणि पूर्ण गच्च भरलेलं हे यशवंत मैदान पाहू शकतात तुम्ही। जुनी पेन्शन मिळवण्यासाठी हे सर्व कर्मचारी या ठिकाणी एकवटलेले आहेत। उन्हा तानामधून रात्रीचे प्रवास करून या ठिकाणी या मैदानावर जमलेले आहेत आणि आपलं उपोषण त्या ठिकाणी करतायत। पाहू शकतात तुम्ही, एवढा मोठा जनसमुदाय, एकच मिशन जुनी पेन्शन। या मागणीला शिवसेना पूर्ण पाठिंबा देते। शिवसेना प्रत्येक कालावधी सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही तुमच्या हक्काचं मागतात, निवृत्तीनंतर एक आयुष्याची शाश्वती मागता आहात। गॅरंटी कोण देणार? कशी देणार? आजपर्यंत हे सरकार ज्या काही घोषणा करत आलेलं आहे, एक तर यांचे सगळे जे मित्र होते हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेले, तेव्हा पैशाचा चुराणा नाही झाला। माझे हे टेन्शन असलं की नो टेन्शन, मी आपलं सांगतो हे आमचं नाही, आपल्या सर्वांचं आहे। कारण उद्धव साहेबांचं आता त्यांना टेन्शन आणि नॉट ओके आणि एकच मिशन। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। पाहून असलेल्या सरकारला त्या ठिकाणी कुठलाच राग येत नाही। ज्या राज्यामध्ये मागे इलेक्शन झाले